एका घरात चोर घुसून चोरी करत असल्याचे इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील सर्वेश संदेश मानगडे याच्या दृष्टीस आले। त्यानंतर सर्वेशनं मोठ्या कौशल्यानं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या चोराचं मोबाईलद्वारे चित्रीकरण केले। त्यानंतर त्यानं चोरी झालेल्या मालकाला फोनवरती माहिती देऊन त्या चोराचा मोटरसायकलवरून घर मालकासमवेत धैर्यानं पाठलाग करत निवळी इथं गाठले। चोरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले, तू कुठं जात आहे? तो बोलला, हातखंबा या ठिकाणी एका माणसाला भेटायला चाललोय। सर्वेशचे एवढं धाडस की जीवाची पर्वा न करता मी पण येतो असं सांगून त्या चोराच्या मोटरसायकलवर बसला। मागोमाग ज्यांच्या घरी चोरी झाली ती व्यक्ती होती। हातखंबा गाव संपल्यावर चोरानं सर्वेशला हळूच गाडीवरून खाली ढकलून त्यानं पलायन करण्याचा प्रयत्न केला। मात्र सर्वेश मानगडे यानं नजीकच्या हातखंबा ग्रामस्थांच्या सहकार्यानं पोलिसांच्या सदर चोरीची बाब निदर्शनास आणून देत पुरावा सादर केला। या चोरानं 2 घरातून सुमारे 43,000ची रोकड लंपास केली होती। ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर चोराला पकडून ताब्यात घेतले। सर्वेश संदेश मानगडे यांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते कौतुकाची थाप देऊन या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम 5,000 रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले।